हॅलो फ्रेंड, अर्चना फॅशन स्टुडिओ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याला इथे ॲपल कट कुर्तीची ड्राफ्टिंग पाहिजे आहे. ॲपल कट विथ हाफ कॉलरची. तुम्ही पाहू शकता मी फ्रंट साईडला इथे फ्रंटसाठी 1 इंचावरती डाऊन घेतलेला आहे आणि त्या डाऊनच्याच लाईनवरती मी इथे कॉलरचा चौथा प्लस हाफ इंच करून शिनी असे 3.25 इंचावर कॉलरचे मेजरमेंट टाकले आहे. आणि इथे एक चौकोन रेडी करून घेतलेला आहे, चौकोनी बॉक्स असा. चौकोनी बॉक्समध्ये आपल्याला व्ही चा शेप द्यायचा आहे. इथे बोथनिक विथ ड्रॉप नेकची आपल्याला इथे मेजरमेंट टाकायचे आहे. आणि मी पूर्ण शोल्डरमध्ये आपल्याला कॉलर असल्यास 1 इंच प्लस करून घ्यायचा असतो. हे पाणी असा मी क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे आणि ह्या क्रॉस लाईनचा मी मिडल काढून घेतला आहे. आणि मिडल काढून घेतल्याच्या नंतर ना इथे जो आपण डाऊन घेतलेला आहे त्या डाऊनपासून आपल्याला खाली आर्महोलचे मेजरमेंट घ्यायचे असते. छाती चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच असं. आणि त्याच आर्महोलच्या लाईनवरती मी इथे ना छातीचे मेजरमेंट घेतले आहे. चेस्ट डिवायडेड 4 प्लस 1.5 इंच अशा पद्धतीने. आणि जो काय आपण शोल्डरला मिडल काढला आहे शोल्डरचा त्या मिडलच्या पॉईंटपासून शिने आपल्याला इथे कमरेच्या रुंदीचे मेजरमेंट टाकायचे आहे. कमरेच्या उंचीचे मेजरमेंटमध्ये आपल्याला जे काय तुमची कमरेची उंची असेल तर ते आपल्याला 1/2 इंच प्लस करून घ्यायचे आहे. आणि कमरेच्या रुंदीचा चौथा प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे, जी काय तुमची कंबर असेल ती. आणि प्लस सीटच्या उंचीचे मेजरमेंट घेता वेळेस ना सीटच्या उंचीच्या मेजरमेंटमध्ये पण ना तुम्हाला 1/2 इंच प्लस करून घ्यायचे आहे. आणि प्लस त्याच पॉईंटवरती ना जो सीट इंचचा पॉईंट येतो सीट उंचीचा, त्या सीट उंचीच्या पॉईंटवरती तुम्हाला सीटच्या रुंदीचे मेजरमेंट टाकायचे असते. तर सीटला पण सेम पद्धत आहे. सीट उंचीचा चौथा प्लस 1 इंच, 1.5 इंच नाही, तिथे आपल्याला ना शिलाई मार्जिनसाठी 1 इंच घ्यायचे असते. आणि अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस लाईन अशा क्रॉस लाईन मॅच करून घ्यायच्या असतात. फिटिंग लाईनला फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईनला मार्जिन लाईन म्हणून शिनी. आणि खाली आपल्याला टोटल उंचीचे मेजरमेंट त्याच पॉईंटपासून घ्यायचे आहे. शोल्डरचा आपण मिडल पॉईंट काढला आहे तिथूनच आपल्याला घ्यायचे असते. आणि हे पहा मी आर्महोलच्या लाईनचा मिडल काढून आतल्या बाजूला 1 इंच घेतले आहे आणि अशा पद्धतीने शेप दिला आहे. आणि हे पहा तुम्ही पाहू शकताय आपला इथं बोथनेक विथ डीपनेक असल्यामुळे ना मी इथे 1 इंच शोल्डर कमी करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने कमी करायचा असतो. आणि हे जे खालची लाईन आहे आपल्या टोटल उंचीची ना आडवी, त्या आडव्या लाईनचा मिडल काढून घ्यायचा आहे. माझा इथं 5.5 इंच आला होता. तुमचा जो काय येईल ना तो अंतर तो इथं तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने आर्महोलच्या साईडने. आणि आर्महोलच्या साईडने टाकल्याच्या नंतर अशा पद्धतीने सिम्पली तुम्हाला ॲपलचा शेप द्यायचा आहे. ॲपल शेप द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने द्यायचं आहे. आणि अशीच कटिंग करून घ्यायची आहे जसं मी मार्क करून दाखवलं आहे तुम्हाला. सहज तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर मी पूर्ण ते मेजरमेंट लिहून टाकलेले आहेत, टोटल उंचीचे वगैरे तुम्ही सर्व काही पाहू शकताय. आणि हो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अर्चना फॅशन स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. माझी एवढ्या मेहनतीसाठी मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे, तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वादही हवा आहे सर्वांचाच. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकताय की ते मी कशा पद्धतीने मेजरमेंट वगैरे तुम्हाला दिले आहेत लिहून शिनी. आणि हो, याच्या जर ना तुम्हाला ड्राफ्टिंगचे ते जर चार्ट हवे असतील ना कोणाला तर मी याचे चार्ट वगैरे पण अपलोड करू शकते. तुम्ही पाहू शकताय मी ते देऊ शकते तुम्हाला सर्वांना अशा पद्धतीनेच. तर तुम्ही पाहू शकताय मेजरमेंट वगैरे सर्व परफेक्ट आहेत. इथे कन्फ्यूज होण्याची काहीच जरूरत नाही आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने मार्किंग केलं तर तुमची ॲपल कट कुर्ती विथ हाफ कॉलर एकदम परफेक्ट तुम्हाला बसून जाईल. याच्यात काहीच म्हणजे असं नाही की इकडे तिकडे म्हणजे कमी जास्त काही होत नाही आहे मेजरमेंटमध्ये. आणि बॅक साईडला सेम पद्धत आहे, फक्त बॅक साईडला एकच की आपल्याला इथे चेंजेस करायचं असतं. एकच चेंज की आपण जो फ्रंट साईडला 1 इंचचा डाऊन घेतो ना तर आपल्याला इथे 2 इंचचा डाऊन घ्यायचा असतो. आणि कॉलरचा चौथा मायनस 1/2 इंच अशा पद्धतीने घेऊन कॉलरचे मेजरमेंट टाकले मी. आणि जो काय आपल्याला शोल्डरचा आर्महोल शोल्डरला डाऊन द्यायचा असतो तिथे 1 इंचावरती वरून मी मार्क करून अशा पद्धतीने डाऊन दिला आहे. आणि त्याचा डाऊनच्या लाईनपासून मी आर्महोलचे मेजरमेंट घेतले आहे. सेम पद्धत आहे आर्महोलच्या मेजरमेंटची. आणि तिथूनच मी त्याच पॉईंटपासून ना मी खाली इथे
याचे मेजरमेंट घेतलं आहे कमरेच्या उंचीचे, आणि कमरेच्या उंचीच्या पॉईंटवरती आपल्याला कमरेच्या रुंदीचे मेजरमेंट टाकायचे असते, कमरेचा चौथा प्लस 1.5 इंच. आणि त्याच लाईनवरतून आपल्याला ना, त्याच पॉईंटवरतून सीटच्या उंचीचे मार्क करायचे असते. सीटच्या उंचीमध्ये अर्धा इंच तुम्हाला प्लस करून घ्यायचं आहे, आणि त्याच ह्याच्यावरती तुम्हाला पॉईंटवरती सीटचा चौथा प्लस 1 इंच घ्यायचा असतो. आणि त्याच पॉईंटपासून आपल्याला टोटल उंची घ्यायची आहे जी काय आहे. आणि ह्याचे इथे जे आपल्याला असा हे येतो ना, तिथे आपल्याला असा कर्वच्या साह्याने म्हणा किंवा सरळ हाताने एक गोलाकार द्यायचा असतो. इथे जे कोन येतो त्या कोनामध्ये आपल्याला असा गोलाकार द्यायचा असतो. हे अशा पद्धतीने छान दिसते हे. आणि सिम्पली बॅक साईडला आर्महोलला ना सिम्पली आपल्याला एक शेप देऊन घ्यायचा असतो, तुम्ही पाहू शकता. आणि जे ते शोल्डरचे जे मिडल पॉईंट आहे ना, ते मिडल पॉईंटपासून खालच्या बॉक्सपर्यंत, डाऊनच्या बॉक्सपर्यंत जेवढा काही अंतर राहील ना, तेच आपलं बॅकच्या गळ्याचे उंचीचे मेजरमेंट असते. आणि इथे पण आपल्याला बॅकला पण अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्यायचा असतो. आणि सेम पद्धत ह्या लाईनचा मिडल काढून घ्यायचा खालच्या, आणि तो मिडल आर्महोलच्या साईडने टाकायचा बरं का, गळ्याच्या साईडने नाही. जे ओपन बाजू आहे ते ओपन बाजूने हे पहा अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे हा मिडल, जो काय आपला मिडलचा तो मेजरमेंट आला आहे तो. आणि अशा पद्धतीने सिम्पली आपल्याला इथे एक ॲपल शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकताय किती फिनिशिंगने मी इथे करून घेतलेलं आहे सर्व मेजरमेंट वगैरे. आणि अशाच पद्धतीने तुम्ही पण मेजरमेंट टाकून शनी तुमची ॲपल कट कुर्ती विथ हाफ कॉलर एकदम परफेक्ट रेडी करू शकताय. तर इथे कमरेच्या लाईनवरती ना छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, आणि तिथून ना आपल्याला 1 इंचावरती मार्क करायचं आहे कमरेच्या लाईनवरती. आणि सीटपासून ना वरती 2 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच. आणि जे आपलं आर्महोल आहे ना, आर्महोलच्या लाईनपासून पण आपल्याला ना 1.5 इंच किंवा 2 इंचावर खाली घ्यायचं आहे वरतून. आणि ते 1 इंचावरती म्हणजे अर्धा त्या पॉईंटपासून, छातीच्या 10व्या पॉईंटपासून अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे पॉईंट आपल्याला मॅच करून घ्यायचे असतात. पहा तुम्ही ते जे मी 2 इंच मार्क केलं होतं ना, तिथे पुढे ह्या अशा पद्धतीने. आणि हा टक्स आहे आपला बॅक साईडचा. हेच टक्स तुम्ही ह्याच पद्धतीने फ्रंटला पण घेऊ शकता, ज्याला आवडत असेल त्याला.